स्त्रियांच्या ओठांवरती दाबिनेने टाके टाकायचे, मग त्या स्त्रियांना भोगायचे. माणूस सोलायचे आणि झाडाला लावायचे, गुळाचा पाक गरम करायचे आणि माणसाच्या अंगावर टाकायचे, तसाच वारुळात नेऊन ठेवायचे. गायांची कत्तल हिंदूंसमोर करायची आणि तिचं मांस काढायचं, बळजबरीने हिंदूंच्या तोंडात कोंबायचं. स्वतःच्या डोळ्यासमोर आपल्या आया बहिणींच्या बलात्कार बघणं किती विटंबनास्पद असत. त्या मोठ्या मोठ्या घराण्यातली सम्राज्ञी जरी पकडली, सगळ्यात पहिल्यांदा ती इस्लामनुसार शुद्ध झाली पाहिजे, म्हणून तिला मुल्ला मौलवींकडे द्यायचं, मग ते तिला उपभोगायचे. अल्लाउद्दीन खिलजी आला आणि त्यांनी इतका भयावह अत्याचार केला. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील किंवा अनेक पैठणचे नाथ महाराज असतील, या संतांनी त्याबद्दल काही लिहून ठेवलंय का? फार जुनी प्रत वाचली होती ज्ञानेश्वर महाराजांची, ज्ञानेश्वरीची. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की यवन अधर्मी आहे. कसा होता 12व्या शतकातला आपला हा महाराष्ट्र किंवा आपला हिंदुस्थान? इथे अयोध्येचं आणि गोकुळाचं एकत्रीकरण झाल्यानंतर जी श्रीमंती उगम पावल ती इथे उगम पावली होती. तर या श्रीमंतीला नजर कधीपासून लागली? भयंकर आक्रमण अलाउद्दीन खिलजीचं याच्यावरती झालं. हत्तीच्या पाठीपासून ते पायापर्यंत अशा मोठ्या मोठ्या साच्या असायच्या कापडाच्या. 400 हत्तीचे मोती पाठवलेत फक्त. 400 मनच्या आसपास सोन्याचा आकडा येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला तुकाराम महाराजांना. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी ही असे काही उपदेश केले की तुम्ही गळ्यामध्ये माळ घाला. तर सरळ सरळ म्हटलं जातं की शिवाजी महाराज हे मांसाहारी होते. अस्सल इतिहासात नोंद काय माहिती का? शिवाजी महाराज 5-6 वर्षांच्या असताना जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तन ऐकत असत. पासोडे विठोबा जे स्थान आहे ना, तिथे छत्रपती शिवाजी महाराज 5 वर्षाच्या असताना जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ अर्पण केलेली आहे त्यांना.